इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काही सिंपल क्वेश्चन्स आहेत ते घेऊ आपण. जसं आहे साइन इनवर्स ऑफ कॉस 3x, इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स ऑफ कॉस 3x dx. सपोज दिस इज आय. आउटर फंक्शन जर साइन इनवर्स असेल तर इनर फंक्शन काय असायला पाहिजे, साइनच असायला पाहिजे, तेव्हाच तो कॅन्सल होतो. मग कॉसला अशा पद्धतीने कन्वर्ट करा की तो साइन आला पाहिजे. कसं करता येईल, कॉसचं कन्वर्शन साईनमध्ये केलं आणि हा जो अँगल आहे दॅट अँगल इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम π/2. बरं, कॉस थिटा म्हणजे साइन ऑफ π/2 मायनस थिटा. सो कॉस 3x म्हणजे साइन ऑफ π/2 मायनस 3x, जेणेकरून साइन इनवर्स साइन कॅन्सल होईल. म्हणजे काय उरलं आता, इंटिग्रेशन ऑफ π/2 मायनस 3x. याचं इंटिग्रेशन सोपं आहे. सो π/2 कॉन्स्टंट, सो π/2 x मायनस 3x, तर 3 ॲज इट इज, एक्सचं इंटिग्रेशन x²/2 सर्व शेवटी प्लस c. सो दिस इज इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सेकंड एक्झाम्पल घेऊ. tan इनवर्स ऑफ sin 2x अपॉन 1 प्लस cos 2x. tan इनवर्स ऑफ sin 2x अपॉन 1 प्लस cos 2x. sin 2x चा फॉर्म्युला tan इनवर्स ऑफ आउटर फंक्शन tan इनवर्स आहे, म्हणजे इनर फंक्शन काय असायला पाहिजे, टॅनच असायला पाहिजे. आहे का, नाही, आणूया. कसं, sin 2x चा फॉर्म्युला 2 sin x इंटू cos x. sin 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 sin थिटा cos थिटा. 1 प्लस कॉस म्हणजेच 2 cos स्क्वेअर आणि 1 मायनस कॉस म्हणजे 2 sin स्क्वेअर. सो 1 प्लस कॉस आहे तर 2 cos स्क्वेअर. जो अँगल असेल त्याचा हाफ ट्वाइस एक्स आहे तर इथे एक्स आहे. सो 2 cos स्क्वेअर एक्स. tan इनवर्स 2 कॅन्सल, 1 cos कॅन्सल, साइन अपॉन कॉस 1 प्लस cos 2x म्हणजे 2 cos स्क्वेअर एक्स. sin 2x 2 sin x cos x. 2 कॅन्सल झाला, cos कॅन्सल झाला, sin x अपॉन cos x. सो tan इनवर्स ऑफ tan x. ओके, tan इनवर्स tan कॅन्सल. टेक्स्टबुकमध्ये त्यांनी कॉट घेऊन केलेलं आहे, ते बरोबरच आहे. नाव tan इनवर्स tan गेट कॅन्सल. सो इंटिग्रेशन ऑफ x dx. सो एक्सचं इंटिग्रेशन x²/2 प्लस c. आन्सर दोघांचंही सारखंच येईल. जे टेक्स्टबुकमध्ये केलं आहे त्यांनी असं केलं, 1 प्लस cos 2x आणि sin 2x हे इंटरचेंज केलं आणि tan इनवर्सच्या ऐवजी काय केलं, cot इनवर्स x. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता, तुम्हाला जे सुचेल पहिल्यांदा त्याचा वापर करायचा. थर्ड एक्झाम्पल ऑफ tan इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. tan इनवर्स ऑफ √(1 मायनस sin x अपॉन 1 प्लस sin x. dx. tan इनवर्स ऑफ √(1 मायनस sin x अपॉन 1 प्लस sin x dx. आता याला कसं करता येईल, आपण मल्टिप्लाय बाय कॉन्जुगेट असं करू शकतो. म्हणजे 1 प्लस sin xचं कॉन्जुगेट 1 मायनस sin x, त्याने न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांनी मल्टिप्लाय करू शकतो √4 तसं एक करता येते. दुसरी एक मेथड, इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स ऑफ √1 मायनस साईनला आपण कॉसमध्ये जर लिहितो म्हटलं तर π/2 मायनस दॅट अँगल असं लिहू शकतो. लिहिता का, कॉस π/2 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन 1 प्लस साईनला जर कॉसमध्ये लिहितो म्हटलं तर π/2 मायनस दॅट अँगल असं आपण लिहू शकतो. असं करता येते. आता असं का बरं करायचं, व्हेरी सिम्पल. टू कन्व्हर्ट स्क्वेअर टर्म, दिस लिनियर टर्म टू स्क्वेअर टर्म, याला √2. याचा पॉवर 1 आहे, याला आपण स्क्वेअर टर्ममध्ये कन्वर्ट करू. कसं, 1 मायनस कॉस म्हणजेच काय होतं, 2 sin स्क्वेअर हे असं होतं. आणि 1 प्लस कॉस म्हणजे काय होतं, 2 cos स्क्वेअर हा असं होतं, की जेणेकरून स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल. आता जो अँगल असेल तो π/2 मायनस एक्स, इथे काय π/2 मायनस एक्स dx. 2 कॅन्सल, साइन स्क्वेअर अपॉन tan स्क्वेअर. आता tan स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल होऊन जाईल, स्क्वेअर आणि अंडर रूट, म्हणजे आतमध्ये काय उरलं
tan, so tan inverse of tan of pi by 2 minus x. थीटा बाय 2 यायला पाहिजे आता है 2 sin square pi by 2 minus x by 2. इथे थोडंसं करेक्शन करता येईल. 1 minus cos theta is equal to 2 sin square theta by 2 असा अँगल घेतो आपण. म्हणजे 2 sin square जो अँगल असेल तो डिवायडेड बाय 2 असं आहे. इथे तसंच 2 cos square जो अँगल असेल तो डिवायडेड बाय 2 आणि 1 plus cos म्हणजेच 2 cos square theta by 2. सो 2 cos square जो कुठला अँगल असेल pi by 2 minus x डिवायडेड बाय 2 याला आपण असं अपॉन 2 करेक्ट. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय उरलं आता पाय बाय 2 अपॉन 2 म्हणजेच किती पाय बाय 4 मायनस एक्स अपॉन 2 म्हणजेच एक्स बाय 2. येस दिस इज करेक्ट. याचं इंटिग्रेशन काढतंय. काय गेलं 1 मायनस साईनला आपण काय लिहिलं 1 मायनस साईन इज साईन चेंजेस टू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस गिवन अँगल. म्हणजे साईन एक्सला आपण कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स असं लिहू शकतो. याही साईन एक्सला कसं लिहितं आहे कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स. इथे थोडंसं करेक्शन लक्षात घ्या. 1 मायनस कॉस म्हणजेच काय होतं 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 जो कुठला अँगल असेल त्याचा हाफ म्हणजे कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस अँगल काय झाला पाय बाय 2 मायनस एक्स त्याचा हाफ म्हणजेच काय होईल पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. इथेही तसंच 1 प्लस कॉस म्हणजेच 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. तर 2 कॉस स्क्वेअर जो कुठला अँगल असेल त्याचा हाफ म्हणजे पाय बाय 2 मायनस एक्स हा अँगल झाला त्याचा हाफ पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 2. 2 2 कॅन्सल साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच टॅन स्क्वेअर. तर अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअर काय उरलं टॅन आणि हा अँगल ॲज इट इज पाय बाय 2 मायनस एक्स होल डिवायडेड बाय 2. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल पाय बाय 2 अपॉन 2 दॅट इज पाय बाय 4 एक्स अपॉन 2 दॅट इज एक्स बाय 2. आता याचं इंटिग्रेशन करा. पाय बाय 4चं इंटिग्रेशन पाय बाय 4 एक्स मायनस एक्स बाय 2चं इंटिग्रेशन ते एक्स 1 अपॉन 2 ॲज इट इज राहील हा अपॉन 2 आला आणि एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 सर्व शेवटी प्लस सी. तर इथे 1/2 इथे 2 म्हणजे ह्याला 1/4 तर 4 कॉमन काढून टाकू किंवा एक्सही कॉमन निघेल. सर एक्स बाय 4 जर कॉमन निघाला तर इथे उरलं पाय मायनस एक एक्स आणि 4 कॉमन निघालं म्हणजे सिंपल सिंगल एक्स राहिला प्लस सी. सो एक्स बाय 4 इंटू पाय मायनस एक्स इथं काय दिलं आहे पाय बाय 4 एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 4. इथे एवढंच ठेवलं पाय बाय 4 एक्स किंवा पाय एक्स बाय 4 मायनस एक्स स्क्वेअर बाय 4 प्लस सी. सो बोथ आर सेम थिंग. अशा पद्धतीने हा इंटिग्रेशनचा पहिला टॉपिक आपण संपवतो इथे. नाव एक्सरसाइज 3.1 इज युअर होमवर्क. तो सॉल्व करणे.